हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे एक नवीन चॅप्टर ज्याचं नाव आहे एरर ॲनालिसिस. तर सर्वप्रथम आपण बघूया एरर काय असतो. तर एरर असतो ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. याचा अर्थ काय बेसिकली एखादं इन्स्ट्रुमेंट आहे, लाईक आपण एखादी स्केल घेतली किंवा एखादं वजन आहे, लाईक सपोज एखादं मास ज्याचं मास आहे 5 kg. एक एक्झाम्पलसाठी 5 kgचं मास आहे, पण त्याला आपण रिडिंग घेतली आणि आपलं रिडिंग आली 5.2 kg किंवा 4.9 kg. तर 5 kg आणि 4.9 kg मध्ये जो डिफरन्स आलेला असतो, डिफरन्स त्यालाच एरर म्हणतात. म्हणजे एक ट्रू व्हॅल्यू असेल जी ॲक्च्युअल त्या मासची व्हॅल्यू आहे आणि तुम्ही मेजर केलेली व्हॅल्यू जी आहे ती, तर ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यूमध्ये जो डिफरन्स आलेला असतो त्याला तुम्ही एरर म्हणता. त्याची डेफिनेशन काय बनेल? इट इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू. म्हणजे एखाद्या गोष्टीची जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे, लाईक एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू 10 kg आहे, ओके, आणि तुम्ही रिडिंग घेतली ती आली 8 kg, या सपोज तुम्ही आली 9.3 kg. तर हा जो डिफरन्स आलेला आहे 10 kg मायनस 9.3 म्हणजे 0.7 kg, हा जो काही डिफरन्स आलेला आहे हाच तुमचा काय एरर आहे. तर किती टाईपचे एरर असतात? तर बघा, टाईप्स ऑफ एररमध्ये सिस्टमॅटिक एरर, लिस्ट काउंट एरर, रँडम एरर आणि क्रॉस एरर ऑर मिस्टेक, हे एवढे 4 टाईप्स असतात. तर आपण वन बाय वन सगळे बघूया. बघा, इथं थेरी पॉईंट आहे, सो दॅट्स वाय मी तुम्हाला डायरेक्ट लिहून दिलं. आपण याचे सगळे क्वेश्चन्स नंतर सॉल्व्ह करणारच आहोत. तर सिस्टमॅटिक एरर काय असतंय? तर सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय असतंय? सिस्टमॅटिक एरर आर दोज एरर्स हुज कॉज आर नोन टू अस. म्हणजे बेसिकली हा असा एरर असतो ज्याचं का घडला, तो एरर का घडला हे आपल्याला माहिती असतं आणि त्या एररला आपण काय करू शकतो? मिनिमाइज करू शकतो. लाईक दॅट, सपोज आपण एखादा बॅटरी घेतली, इथे एखादा रेजिस्टन्स घेतला आणि इथे एखादं मीटर लावलं, ॲम्पियर मीटर, आणि सपोज हे मीटर आपल्याकडून कनेक्टच नाही झालेलं असेल आणि आपल्याला नंतर लक्षात आलं की मीटर कनेक्टच नाही, तर हा एक प्रकारचा काय झाला? तुमचा सिस्टमॅटिक एरर झाला, जो की आपल्याला नंतर लक्षात आलं आणि आपण त्याला नीट केलं. तर हे झालं सिस्टमॅटिक एरर, म्हणजे ज्याचा कॉज तुम्हाला माहिती असतो. मग असे किती टाईप असू शकतात सिस्टमॅटिक एररचे? तर ते असतील इन्स्ट्रुमेंटल एरर, इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंट, पर्सनल एरर आणि एरर ड्यू टू एक्सटर्नल कॉज. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय? तुम्हाला लक्षात आलं की इन्स्ट्रुमेंटच खराब आहे, की इन्स्ट्रुमेंटमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंट याचा अर्थ काय? की तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करताय पण नेमकी त्या एक्सपेरिमेंटमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आले किंवा कॅल्क्युलेशन आहे जी चुकली होती तुमच्याकडून आणि तुम्हाला ते लक्षात आलं की अरे हे चुकलेली आहे. सो दॅट्स इट, इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंट. पर्सनल एरर म्हणजे काय? तर मिसरिडिंग, सेम तीच गोष्ट तशाच टाईपची, की तुम्ही रिडिंग चुकीच्या घेण्यात आल्यात, ओके, किंवा पॅरलॅक्स मेथड किंवा पॅरलॅक्स एरर जे की तुम्ही बघताना चूक केली काहीतरी. आणि लास्ट असतो तुमचा एरर ड्यू टू एक्सटर्नल कॉज, म्हणजे की सपोज एखादा एक्सपेरिमेंट तुम्ही एखाद्या अशा एकदम थंड जागी करताय किंवा गरम जागी करताय, त्याच्यामुळे चेंज झाला टेम्परेचरमध्ये आणि रिडिंग्स तुम्हाला वेगवेगळ्या यायला लागल्या आणि तुमचं रिडिंग्स ज्या मेन रिडिंग होती, जी काही तुमची मेन रिडिंग होती ती न येता तुम्हाला काय यायला लागलं? दुसरी रिडिंग यायला लागली आणि ह्याचंच कॉज तुम्हाला माहिती आहे की कशामुळे यायला लागली, तर तेव्हा असणार तुमचे सिस्टमॅटिक एरर. बेसिकली सिंपल लक्षात ठेवायचं की सिस्टमॅटिक एरर काय असतात? ज्यांचे कॉज तुम्हाला माहीत असतात, आर नोन. ओके, नेक्स्ट लिस्ट काउंट एरर काय असतो? बघा, लिस्ट काउंट एरर म्हणजे काय? तर बघा, मी इथे तुम्हाला पहिले समजून सांगतो. आपल्याकडे स्केल आहे अशी, ओके, ही स्केल घेतली मी. ही स्केल आपली असते 15 सेंटीमीटरची. किती सेंटीमीटरची असते? 15 सेंटीमीटरची स्केल असते. याच्यात हे 1 सेंटीमीटर असतं, असंच प्रकारे हे सगळे इथपर्यंत 15 आलेले असतात, बरोबर आहे का? नाव या 1 सेंटीमीटरमध्ये ही किती लेंथ असते? ही लेंथ किती असते? तर तुम्ही म्हणणार सर ही लेंथ असते 0.1 सेंटीमीटर. ओके, तर ही तुमची मिनिमम लेंथ किती झाली या स्केलवर? तर ती झाली 0.1 सेंटीमीटर. म्हणजे स्केल जी आहे, आता सपोज जर मला एखादी गोष्ट मोजायची जी फक्त इथपर्यंतच आहे, तर ती मोजल्या जाऊ शकते का स्केलने? तर नाही मोजल्या जाऊ शकत. लाईक सपोज मी अजून एखादं काही असं एखादा असा थ्रेड घेतला, दोरा घेतला सपोज, तो मोजायचा आणि त्याची लेंथ ह्या इथपर्यंत अशी मध्ये आधी यायला लागली, याच्या आणि याच्यामध्ये यायला लागली, लाईक इथपर्यंत, तर ती मोजल्या जाऊ शकते स्केलने? नाही. जसं तुम्ही सांगणार इथून इथपर्यंत 0.3 आहे, पण इथून पुढचं काय आहे? हे मधली लाईनला किती पकडायचं? 0.32 करू का 35 करू? तर म्हणजे स्केलचं एक मिनिमम मेजरमेंट आहे, त्याच्या खाली स्केल मोजू नाही शकत. आणि त्याचा जो मिनिमम मेजरमेंट करण्याचा जो जे हे आहे, म्हणजे किती मिनिमम ती मेजर करू शकते, त्यालाच तुम्ही म्हणतात लिस्ट काउंट एरर. तर मग आता ही स्केल किती मिनिमम मेजर करू शकते? तर स्केल मिनिमम मेजर करत असते 0.1 सेंटीमीटर. ओके, तर हे मिनिमम मेजरमेंट. मग 0.1 सेंटीमीटर काय झाला? स्केलचा लिस्ट काउंट झाला. जसं मी इथे लिहून दिले, लिस्ट काउंट ऑफ स्केल हा काय असतो? 0.1 सेंटीमीटर. बेसिक अर्थ काय? की याच्यापेक्षा खाली स्केल मोजू शकत नाही.
नेक्स्ट काय आलं आपलं रँडम एरर. रँडम एरर म्हणजे जो अचानक म्हणजे एखाद्या वेळेस द एरर विच ऑकर इरेग्युलरली अँड ॲट रँडम इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर कॉल्ड रँडम एरर. सपोज फॉर एक्झाम्पल की आपण एखादा मोबाईल घेतलेला असेल तर अचानक आपला मोबाईल कधी कधी मिसरिडिंग द्यायला सुरुवात करतो थोड्या वेळासाठी, नंतर तो परत नीट देतो. तर मग तशा टाईपचा जो एरर येतो त्याला आपण म्हणणार रँडम एरर. नेक्स्ट असतो ग्रॉस एरर ऑर मिस्टेक. ग्रॉस एरर ऑर मिस्टेक काय असतं? सिस्टमॅटिक एरर आणि ह्या एररमध्ये काय फरक असतो? तर दीज एरर आर ड्यू टू इदर केअरलेसनेस ऑफ द पर्सन ऑर ड्यू टू इम्प्रॉपर ॲडजस्टमेंट ऑफ द ॲपरेटस. ओके, तुम्ही म्हणता सर मागच्या सिस्टमॅटिक एररमध्ये पण तर हाच प्रॉब्लेम होता, इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंट. इथं सुद्धा तेच आहे ग्रॉस एररमध्ये सुद्धा. मग त्यात आणि यात काय फरक आहे? बघा इथं एकच मेन फरक असतो तो म्हणजे नो करेक्शन कॅन बी अप्लाइड फॉर ग्रॉस एरर. ग्रॉस एररसाठी करेक्शन अप्लाइड नाही होऊ शकत. सर मग कधी होतो? असं समजा की एखादी आपली खूप मोठी प्रोसेस आहे, खूप मोठी प्रोसेस आहे लाईक अशी 1 2 3 4 5 असे खूप मोठी कॅल्क्युलेशन. तर पहिल्या कॅल्क्युलेशनपासूनच सगळे जर आन्सर चुकत गेले तर पुढचे सगळेच चुकत गेले. आलं लक्षात? आणि आता तुम्ही जे काही प्रोसेस केली ती ही जी काही तुम्ही आता इथं प्रोसेस केली होती पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी या सगळ्या ज्या प्रोसेस केल्या आणि आता याची उत्तर आली. समजा एखादा काहीतरी स्पॉन्टेनियस रिॲक्शन होते इथे, म्हणजे सपोज असा एखादा न्यूक्लिअर बॉम्ब फुटतो असं समजा काहीतरी स्पॉन्टेनियस एखादी रिॲक्शन व्हायला, त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन केले आणि ते कॅल्क्युलेशन करता करता तुम्ही ते सगळे रिडिंग्स घेतले आणि नंतर लक्षात आलं तुम्हाला की तुम्ही पहिलीच रिडिंग चुकीची घेतली. आता ही तर प्रोसेस होऊन गेली पूर्ण. मग आता त्यावेळेस आता ही जर पूर्णची पूर्ण प्रोसेस झाली असेल आणि तुम्हाला स्टार्टिंग लक्षात आलं की अरे शेवटी लक्षात आलं की पहिलीच रिडिंग चुकली त्यामुळे सगळ्याच रिडिंग चुकल्या, तर आता काही केलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये? तर काही केलं जाऊ शकतं. मग ह्या एररमध्ये आणि सिस्टमॅटिक एररमध्ये मेन काय डिफरन्स असतो की ह्या एररमध्ये करेक्शन अप्लाइड नाही केलं जाऊ शकत. म्हणजे आता झालं ते झालं, आता त्याला काही चेंजेस नाही केला जाऊ शकत. इथे तसं असेल का? नाही. सिस्टमॅटिक एररमध्ये कॉज माहिती असतो आणि त्याला मिनिमाइज त्याला कमी केलं जाऊ शकतं. इथे तसं होऊ शकतं का? नाही. ह्या एररमध्ये काय की तुमची खूप मोठी मिस्टेक झाली, आता ती चेंज करण्यात काही लॉजिक नाही आहे, तर ते होईल तुमचे ग्रॉस एरर. नाव आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा असतो की मेजर्ड व्हॅल्यू कशी असते? ट्रू व्हॅल्यू, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर. तर आपण सगळ्या व्हॅल्यू इथे बघूया. थेरी पॉईंट आहे, जस्ट आपल्याला डेफिनेशन्स बघायच्या आहेत, जास्त काही टाईम लागणार नाही. तर मेजर्ड व्हॅल्यू कशाला म्हणणार आपण? इट इज द व्हॅल्यू ऑब्टेन्ड बाय डायरेक्ट इन्स्ट्रुमेंटकडून जी व्हॅल्यू आलेली असते त्याला म्हणलं जातं मेजर्ड व्हॅल्यू. म्हणजे एखादी रिडिंग घेतली, एखादं व्हर्नियर कॅलिपर घेतलं, त्यांनी रिडिंग घेतली, तुम्ही त्याची रिडिंग आली जी काय असेल 5 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर, तर ती जी इन्स्ट्रुमेंटकडून जी आलेली व्हॅल्यू त्याला काय म्हणणार? डायरेक्ट मेजर्ड व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू कशाला म्हणणार? बघा आता एव्हरी मेजरमेंट मे हॅव सम एरर व्हाईल टेकिंग नंबर ऑफ रिडिंग्स फॉर सेम क्वांटिटी will be more accurate or true average of all readings and assume that this reading is the true value of quantity being measured. बेसिक सिंपल भाषेत मी तुम्हाला समजून सांगतो. सपोज एक मास घेतला आपण, ओके, एक मास घेतला आपण जे 5 किलोचं आहे. कितीचं आहे? 5 किलोचं मास आहे. आणि आपण किती 1 2 3 4 5 विद्यार्थी आणले आणि प्रत्येकाला मास मेजर करायला सांगितलं आपापल्या इन्स्ट्रुमेंटने मॅथ्स मेजर करायला सांगितलं. तर पहिल्यावाल्याने किती केलं? मी आता इथे पेन चेंज करतो सो तुम्हाला समजून सांगण्यासाठी. ओके, तर इथे पहिल्यावाल्याने काय केलं? सपोज इथं आपण काय केलं? मास घेतलं हे 5 kgचं. ओके, इथं 1 2 3 4 5 मास आले. फर्स्ट माणसाने रिडिंग दिली 5.1 kg. सेकंडने रिडिंग दिली 4.9 kg. मी सगळ्यांना सांगितलं एकदम एक्झॅक्ट मोजून द्या. एका पुढच्याने रिडिंग दिली 4.8 kg. चौथ्याने रिडिंग दिली 5 kg आणि पाचव्याने रिडिंग दिली 5.1 kg. तर बघा आता प्रत्येकाला वेगवेगळ्या रिडिंग आलेल्या आहेत. ओके, प्रत्येकाला वेगवेगळ्या रिडिंग आलेल्या आहेत. तर मग आता जर प्रत्येकाला वेगवेगळ्या रिडिंग आलेल्या आहेत तर मग यापैकी कोणती रिडिंग, ह्या ज्या काही दिलेल्या रिडिंग्स आहेत ह्या सर्व रिडिंग्स, तर ह्या रिडिंग्सपैकी कोणती रिडिंग्स आपली एक्झॅक्ट ॲक्युरेट आहे? तर मग अशाच आपण काय करतो, जर 5 जणांनी ऑब्झर्वेशन केलेलं असेल आणि 5 जणांना 5 डिफरंट व्हॅल्यू आलेल्या आहेत लॅबमध्ये, या व्हॅल्यू काय फार असं चेंजेस आहे का? 5.1 5 kg 4.8 हे काय फार चेंजेस आहे का? नाही, 0.1 0.2चा फरक आहे. मग अशा वेळेस एक्झॅक्ट व्हॅल्यू काय घ्यायची? तर मग अशा वेळेस काय म्हणणार आपण? तर मग जेवढ्या व्हॅल्यू ह्या लोकांनी मोजल्यात पहिल्यानी दुसऱ्यानी तिसऱ्यानी चौथ्यानी पाचव्यानी, तर हे झालं A1, हे झालं A2, हे झालं A3, हे झालं A4 आणि हे झालं A5. मग या सगळ्यांची काय करायची आपल्याला? या सगळ्यांची ॲडिशन करायची आणि होल डिवायडेड बाय 5 करायचं. तर ते जे आन्सर येईल ते असेल A ॲव्हरेज किंवा A ट्रू म्हणणार त्याला आपण.
म्हणजे त्याला आपण म्हणणार ट्रू व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके, तर ॲव्हरेज व्हॅल्यू कशी काढायची, ज्या 5 ते 7 रिडिंग्स तुमच्याकडे आहेत, तर जेवढ्या रिडिंग्स असतील 1 2 3 इथं n रिडिंग जर असतील तर डिवायडेड बाय तुम्ही काय करणार n करा. तर याच्यावर भेटून तुम्हाला ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू. नेक्स्ट तुम्हाला काढायचं आहे ॲब्सोल्यूट एरर. अच्छा, ॲब्सोल्यूट एरर काय असतो ते नीट लक्ष द्या. द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स इंडिव्हिज्युअल मेजरमेंट अँड द ट्रू व्हॅल्यू. म्हणजे ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू जर केलं तुम्ही, त्याचं जे ॲन्सर येत असेल त्याला म्हणणार ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे काय, आता ट्रू व्हॅल्यूची तर काहीतरी ॲन्सर आलं आपल्याला, या सगळ्यांची ॲडिशन केली आपण. ओके, ह्या सगळ्यांची ॲडिशन केली आपण, ॲडिशन केली डिवायडेड बाय n केलं, डिवायडेड बाय 5 केला, तर 5 रिडिंग्स येतं, याचं काहीतरी ॲन्सर येईल. हे जे आलेलं ॲन्सर असेल इथलचं आलेलं ॲन्सर, आणि मग काय करायचं, तर इथं जी ट्रू व्हॅल्यू आलेली आहे आपली, ही जी ट्रू व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे, ही ट्रू व्हॅल्यू मायनस A1 करायचं, म्हणजे डेल A1 येऊन जाईल. काय सांगितलं मी, ही ट्रू व्हॅल्यू मायनस A1 केलं तर डेल A1 येऊन जाईल. नेक्स्ट ही ट्रू व्हॅल्यू मायनस A2 करायचं, म्हणजे डेल A2 होऊन जाईल. नेक्स्ट ट्रू व्हॅल्यू मायनस A3 केलं तर डेल A3 येऊन जाईल. नेक्स्ट A4 लाईक दॅट, असं तुम्ही करत करत जाणार. ते लक्षात आलं तुम्हाला मी काय करणार आहे, जी ट्रू व्हॅल्यू आली मायनस जी रिडिंग आहे एक पहिली रिडिंग, तर ते येऊन जाईल तुम्हाला ॲब्सोल्यूट एरर डेल A1. मग इथे येणार डेल A2 लाईक दॅट सेम, डेल A3 पण सेम तसंच येऊन जाईल, आणि डेल A4 पण येऊन जाईल. तर जी काही ट्रू व्हॅल्यू आहे मायनस रिडिंग जी तुमची A1 A2 ज्या रिडिंग होत्या, A3 A4 ज्या 5 माणसांनी रिडिंग घेतलं होतं, तर मग यांचं जे काही ॲव्हरेज घेतलं होतं ते ॲव्हरेज मायनस A1, मग ते आलं तुमचं डेल A1. मग लाईक ॲव्हरेज मायनस A2 ते येऊन जाईल तुमचं डेल A2. ओके, आपण क्वेश्चन घेणार आहे तर मग तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येईल. मग मीन ॲब्सोल्यूट एरर काय असतो, मग आता बघा तुम्हाला इथे डेल A1 डेल A1 डेल A2 डेल A3 डेल A4 अशा व्हॅल्यू आलेल्या आहेत. ओके, मग ह्या सगळ्या व्हॅल्यूंना ॲड करा, ह्या सगळ्यांना ॲड करा. पण यांना ॲड करताना कसं करायचं, मॉड घेऊन ॲड करायचं, कारण की हे उत्तर याचे कधी कधी निगेटिव्ह पण येऊ शकतात. ओके, तर मग या सगळ्यांना ॲड करा, मॉड विसरू नका याच्यामध्ये, आणि सगळे ॲड केल्यानंतर जेवढे क्वांटिटी होते तेवढे डिवाइड करा, तर तुम्हाला काय भेटेल, डेल A मीन भेटून जाईल. ओके ओके, नाव मग आता तुम्हाला फायनल आन्सर आलं डेल A मीन, आणि तुमची इनिशियल व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू एक आली होती जी की इथून आली होती. मग ही ट्रू व्हॅल्यू असं लिहायचं, फायनल रिझल्ट कसं लिहिणार आपण, फायनल रिझल्ट लिहिणार आपण A ट्रू प्लस ऑर मायनस डेल A. डेल A कुठून आलं होतं आपल्याला, डेल A हे इथून आलं होतं, आणि ट्रू व्हॅल्यू कुठून आली ती, तर तुम्ही म्हणणार सर ट्रू व्हॅल्यू आली ती A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 अपॉन n. याचं कॅल्क्युलेशन केल्यावर जे उत्तर आलं होतं ते A ट्रू होतं, ते A ट्रू प्लस ऑर मायनस डेल A मीन. बस दॅट्स इट, हे तुमचं झालं ॲन्सर. अशा प्रकारे तुम्ही फायनल रिझल्ट काढणार आहे. मग रिलेटिव्ह फ्रॅक्शनल एरर कसं काढणार तुम्ही, द रिलेटिव्ह फ्रॅक्शनल एरर काढणार डेल A मीन जे आलेलं आहे तुमचं, ओके, अपॉन A ट्रू करायचं, फक्त तुम्हाला A ट्रू करायचं, तुम्हाला रिलेटिव्ह येऊन जाईल, आणि जर त्यालाच तुम्ही जर 100ने मल्टिप्लाय केलं तर तो पर्सेंटेजमध्ये येऊन जाईल. ओके, दॅट्स इट. तर हे झालं तुमचं कंप्लीट थेरी. आता याच्यामध्ये बाकी बेसिक्सचे जे क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहेत. तर आपण एक क्वेश्चन बघूया जेणेकरून आपल्याला थोडं चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाईल. तर क्वेश्चन दिलेलं आहे एक एक्झाम्पल, फॉलोइंग ऑब्झर्वेशन वी आर टेकन विथ व्हर्नियर कॅलिपर व्हाईल मेजरिंग द लेंथ ऑफ अ सिलेंडर. ओके, म्हणजे व्हर्नियर कॅलिपर, आता मोस्ट ऑफ द मुलांनी बघितलं नसेल तर तुम्ही एकदा यूट्यूबला जाऊन व्हर्नियर कॅलिपर कसं असतं ते बघा. हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे काय मेजर करतं, लेंथ मेजर करतं. काय मेजर करतं तुमचं, लेंथ. ओके, तर लेंथ मेजर करायचं, एक छोट्या लेंथ मेजर करायचं एक युनिट इन्स्ट्रुमेंट आहे, त्यांनी काय करतो आपण लेंथ मेजर करतो. आता यांनी काय केले, लेंथ मेजर केली कोणाची, एका सिलेंडरची. हे असा एक पाईपचा तुकडा घेतला सपोज, ओके, आणि त्याला मोजलंय स्टुडंटनी. ओके, तर किती स्टुडंट आहे, 1 2 3 4 5 6 7 8, किती जण आहेत टोटल, 8 लोक आहेत. आणि प्रत्येकाने लॅबमध्ये जाऊन स्वतःची रिडिंग घेतली, प्रत्येकाने एकेकाने रिडिंग घेतली. पहिल्याने रिडिंग दिली ही, दुसऱ्याने ही रिडिंग दिली, तिसऱ्याने ही रिडिंग दिली, चौथ्याने ही रिडिंग दिली, पाचव्याने ही दिली, सहाव्याने ही दिली, सातव्याने ही दिली, आठव्याने दिली. आता ह्या सगळ्या रिडिंग्स आल्यात, एक्झॅक्ट व्हॅल्यू कोणती माहिती आहे का आपल्याला, नाही. मग सगळ्यात पहिले आपण काय करणार, ट्रू व्हॅल्यू काढणार. मग ट्रू व्हॅल्यू कशी काढणार, ह्या सगळ्यांची आपण काय करतो, बेरीज करतो. या सगळ्यांची काय करतो आपण, बेरीज. आणि किती नंबर आहे टोटल, तर हे A1 प्लस A2 असे सगळे ॲड करून फायनली आपण n डिवाइड करतो. मग तेच मी इथं केलं बघा, 3.29 3.28 3. ह्या सगळ्यांची मी काय केली, इथे फक्त ॲडिशन केली, आणि 8 नंबर आहे त्यांनी फक्त 8ने डिवाइड केलं. मग याचं ॲन्सर आलं मला फायनली, हे मला ॲन्सर आलं. हे कॅल्क्युलेशन मी कॅल्सीवर केलेलं, कॅल्क्युलेटरवर केले.
ओके. सो तुम्हाला बेसिक आयडिया कळणं जास्तीत जास्त गरजेची आहे, कारण तुम्हाला क्लास एक्झाममध्ये थोडं सोपं वालं कॅल्क्युलेशन आहे. ओके. मग याला फायनली मी राऊंड ऑफ केलं कुठपर्यंत, 3 सिग्निफिकंट फिगर्सपर्यंत मी याला काय केलं, फायनली राऊंड ऑफ केलं. तर हे 5 आहे, हा लास्ट डिजिट 5 आहे, हा नंबर ऑड आहे, तर याला काय करणार तुम्ही, इन्क्रीज करणार, हा 8 होईल. मग हा 8 आहे, तर मग हा किती होऊन जाईल, हा 9 होऊन जाईल. हा 9 आहे, तर मग हा किती होऊन जाईल, हा 9 होऊन जाईल. मग 3.29 हे झालं तुमचं आन्सर. हे झालं राऊंडिंग ऑफच्या टेक्निक्स. ओके. तर मग फायनली हे कशाचं आन्सर आलं, ए ट्रू आलेलं आहे तुमचं. मग आता ए ट्रू आल्यानंतर ही जी ट्रू व्हॅल्यू आलेली आहे तुमची ए ट्रू, मग ही व्हॅल्यू मायनस, नीट लक्ष द्या आता सगळ्यांनी, ही व्हॅल्यू मायनस ही व्हॅल्यू करायची, त्यानंतर परत ही व्हॅल्यू मायनस ही व्हॅल्यू करायची, ही व्हॅल्यू मायनस ही व्हॅल्यू, असं करत करत जायचं. मग आता जर ए ट्रू मायनस ए मेजर्ड म्हणजे जी A1 आली होती माझी ती, मग त्याच्यावरून मला काय भेटेल, डेल A1 भेटून जाईल. आणि फायनली मला डेल A1चा आन्सर हे आलं. लाईक दॅट डेल A2 हे येऊन जाईल, डेल A3 हे येऊन जाईल, डेल A4 हे येऊन जाईल, A5 हे येऊन जाईल, A6 हे येऊन जाईल, A7 हे येऊन जाईल, A8 हे येऊन जाईल. तुम्ही एकदा वाटलं असतं करून बघा. इवन तुम्ही ह्या क्वेश्चनला एकदा पॉज करून कॅल्क्युलेटरवर हे करा. मी ह्या रिडिंग्स दिलेल्या आहेत बघा सगळ्यांनी, ह्या रिडिंग्स मी दिलेल्या आहेत तुम्हाला. ह्या रिडिंग्स सगळ्यांनी शांततेत एकदा व्हिडिओला पॉज करून लिहून काढा. देन या सगळ्यांची कॅल्स यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कॉन्सेप्ट कळणं जास्त गरजेचं आहे ह्या मोमेंटला. ओके. तर तुम्ही या सगळ्यांची काय करा, ॲडिशन करून घ्या. या सगळ्यांची ॲडिशन करा आणि डिवायडेड बाय 8 करा. तर ते काय होऊन जाईल तुमचं, ए ट्रू असेल. ओके. ते काय असेल तुमचं, ए ट्रू. हे आलं तुमचं इथे, ए ट्रू आलेलं आहे इथे. ओके. नाव आता ही ए ट्रूची जी व्हॅल्यू आलेली आहे, ही व्हॅल्यू मायनस कोणती व्हॅल्यू करणार तुम्ही, ही व्हॅल्यू करणार. तर तुम्हाला काय येणार, डेल A1 येणार. ओके. मग डेल A1, डेल A2, डेल A3 हे असं सगळं तुम्ही कॅल्क्युलेट करत जाणार कुठपर्यंत, डेल 8 पर्यंत. मग या सगळ्यांचं परत तुम्ही काय घेणार, सगळ्यांना मॉडमध्ये घेऊ ना, हे विसरायचं नाही, इथे मॉड घ्यायला विसरायचं नाही. ओके. तर इथे मॉडमध्ये घेऊन सगळ्यांना, ओके, मॉडमध्ये म्हणजे काय, आता बघा जसं की ही व्हॅल्यू काय आलेली तुमची, मायनस आलेली आहे, -0.01 सेंटीमीटर आलं. तर मॉड घेतलं तर हे काय होऊन जाईल, हे प्लसच होऊन जाईल, 0.01 सेंटीमीटर. ओके. म्हणजे याच्यातल्या कोणत्याही व्हॅल्यू, आता ही मायनस आली तरीसुद्धा हिला काय लिहायचं, प्लस. ज्या प्लस आहे त्या प्लसच लिहायच्या, ज्या मायनस आलेल्या त्या काय करायच्या, फक्त प्लस करायचे. ओके. नाव आता जर तुम्ही हे सगळे जर ॲड केले, सगळे A8 पर्यंत, मी 8 पर्यंत लिहिलेत आणि डिवाइड बाय 8 केलं, तर मला काय येऊन जाईल, डेल A मीन येऊन जाईल. याला आपण काय लिहिणार, डेल A मीन. ओके. मग आता आपल्याला डेल A मीन आलेलं आहे. नेक्स्ट आणि आपल्याला ए ट्रू पण आलेलं आहे, हे इथं ए ट्रू आहे, तर ए ट्रू आलेले, डेल A मीन आलेले. ओके. आणि फायनली मग हा रिझल्ट लिहायचा आपल्याला, ए ट्रू प्लस ऑर मायनस ए मीन, म्हणजे हे येणार डेल A मीन इथे आणि हे येईल ए ट्रू. समजलं सगळ्यांना. नाव आता इथंच जर मी विचारलं रिलेटिव्ह एरर सांगा, तुम्ही म्हणणार सर डेल A मीन घ्या, डिवायडेड बाय ए ट्रू करून टाका, तर ते जे आन्सर येईल ते तुमचं हे असेल. हा झाला रिलेटिव्ह एरर. याला जर तुम्हाला मी सांगितलं पर्सेंटेजमध्ये घ्या, तर तुम्ही याला 100%, 100ने फक्त मल्टिप्लाय करणार, याला फक्त 100ने मल्टिप्लाय करायचं, ते आलं आन्सर 0.3%. एकदम सोपी कॉन्सेप्ट आहे, दॅट्स इट. याच्यावरच काय फार असे काही नवीन क्वेश्चन येऊ शकत नाही तुम्हाला. सोपे कॉन्सेप्ट आहेत, सोपे क्वेश्चन आहेत. याच्यावर जर आला क्वेश्चन तरी आपण खूप मोठे क्वेश्चन्स घेणार पण आहोत आपण असे पण. ओके. तर आय होप सो तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आली असेल. जास्त काही करायचं नाही, ए ट्रू काढा, सगळे जे दिलेले रिडिंग्स आहेत या सगळ्या रिडिंग्सची ॲडिशन करा, याच्यामध्ये ए ट्रू काढा. ओके. ॲडिशन करून डिवाइड बाय n करा, ए ट्रू निघेल. ए ट्रू आलेली जी काही ए ट्रू असेल त्याच्यामधून ही प्रत्येक एक मायनस काढा, त्याने आन्सर डेल A1 येऊन जाईल. मग असे सगळे डेल A1 डेल A2 ॲड करा, डिवाइडेड बाय 8 करा, ऑटोमॅटिक तुम्हाला आन्सर आलेला असेल. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावरचे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढची थेरी बघूया आणि देन फायनली आपण क्वेश्चन्स बघूया. थँक्यू.